एकच सांगते इन्स्पेक्टर, आतापर्यंत मी खूप सहन केलंय, पण इथून पुढे बाळच्या चारित्र्याविषयी मी काहीही वेडवाकडं ऐकून घेणार नाही आणि कुठलीही चुकीची स्टेप मी सहन करणार नाही. समजलं? दी, काय झालं ग? ती बाई मिळाली. आता तिच्याकडून काही माहिती मिळेल. पोलीस स्टेशनला जायचंय. तू येणार नाहीस हे मी गृहीत धरलंय. कोण असेल ती बाई? काय संबंध असेल तिचा या प्रकरणाशी? आणि हे घडलं तेव्हा कुठे लपली असेल ती? तेव्हा पाहिलं असेल का तिने मला? आणि समजा तिने आय विटनेस म्हणून माझं नाव घेतलं तर काय करू? जे मी प्रियाच्या बाबतीत केलं तेच हिच्या बाबतीत करू? काय करू समजत नाहीये, पण काहीतरी करायला हवं हे नक्की. प्रिया, त्या दिवशी काय झालं ते तुला नक्की आठवेल. अजून थोडासा प्रयत्न कर. मला सांग, आत्ता या क्षणी तुला काय दिसतंय? प्रिया, काय होतंय तुला? कोणीतरी बांधून ठेवल्यासारखं वाटतंय. कुठे? माहित नाही. बघ, नीट बघ. तुला नक्की कळेल ते ठिकाण कुठलं आहे ते. थोडासा प्रयत्न कर, अजून थोडासा प्रयत्न. कोणीतरी आहे. कोण आहे? कोणीतरी आहे तिथे. कोणाला तरी बांधून ठेवलंय वाटतं. नीट बघायचा प्रयत्न कर. नाही कळत आहे. बरं मला सांग प्रिया, तुला समोर एखादा आरसा दिसतोय? कदाचित त्या आरशामध्ये तुला काहीतरी दिसेल. नाही, नाही दिसत आहे. थोडासा प्रयत्न कर प्रिया. दिसेल, नक्की दिसेल तुला. काय होतंय प्रिया? रिलॅक्स, रिलॅक्स. शांत हो. हे बघ, काहीही आठवलं नाही तरी चालेल. आपण पुन्हा प्रयत्न करू. आपल्याला का आठवत नाही हा प्रश्न तुला खूप त्रास देईल, पण प्रिया तो त्रास आवश्यक आहे. कारण त्या त्रासाचीच तुला उत्तर शोधण्यासाठी मदत होणार आहे. आपण ओंकार करूया. गुड इव्हनिंग इन्स्पेक्टर साहेब. गुड इव्हनिंग. तुम्हाला सकाळी या म्हणून निरोप पाठवला होता ना?
तुम्ही आत्ता येऊन राहिले वय कोटनीस? सर पोतनीस पोतनीस. अहो साहेब, ऑफिसच्या कामाकरता बाहेर गेलो होतो, तिकडे तुमचा निरोप मिळाला आणि ताबडतोब इकडे आलो घरी न जाता. काय मेहरबानी करताय? आधी एक तर तुम्हाला असे निरोप पाठवले की उशीर करता, आणि तो यशवंत सरंजामे माझ्या नावाने बोंब मारतोय. हा केस इन्व्हेस्टिगेशनले उशीर करतो मुद्दा. सॉरी साहेब. सॉरी. चला. या बाईले ओळखता का? साहेब ही तीच आहे. अहो ही त्या माणसाची बायको ज्याला बाळशास्त्र्यांनी सस्पेंड केलं. आपण इथून बाहेर जाऊन बोलूया का साहेब? का? काय की मला अशा लोकांसमोर बोलायला भीती वाटते. म्हणजे मी काही बोललो आणि यांनी चुकीचा अर्थ घेतला म्हणजे बाळशास्त्री मॅनेजर होते, मी मॅनेजर आहे. माझं त्यांच्यासारखं झालं म्हणजे साहेब समजतंय ना तुम्हाला? समजतंय, चांगलंच समजतंय. मराठीत एक म्हण आहे ना, कर नाही तर डर कशाले. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला साहेब? हे बघा, आपण बोलूया, पण आधी इथून जाऊया ना साहेब. साहेब एक नंबरचा दुतोंडी साप आहे हा. विंचू आहे विंचू. एक बस, जास्त बडबड करायची नाही. चला. काय म्हणतोय पेपर? आई ग देवा. आई ग पाणी. अरे कोणीतरी पाणी पिणी द्यायला आहे का रे? हो हो अगं शुभ्रा पाणी आण पटकन. दुष्काळ पडलाय, दुष्काळ. तू काय वॉकला गेली होतीस? हो. नाही रे बाबा. मग काय धावायला गेली होतीस? अगं बाई खरंच वंस? अगं काय तू त्याचं ऐकते सगळं वहिनी? अगं आधीसाठी मी देवळामध्ये प्रदक्षिणा घालायला गेले होते. प्रदक्षिणा 111च घातलेत, काही नाही. अहो काय वंस हे भलतं. आता पाय खूप दुखत असतील तुमचे. माझे ते अजिबात नाही. तू आता मला दिवसभरातली कामं काय काय ती सांग, मी तुला आले लगेच मदतीला. अहो कशाला, मी आहे ना मदत करायला. तुम्ही आराम करा, मी गरम पाणी आणून देते, त्यात पाय बुडवून बसा, बरं वाटेल. नको ग बाई नको. बरं मग नंतर पाय चेपून दे. कुसुम आत्या, कशाला एवढ्या प्रदक्षिणा घालायच्या? अगं आपल्या माणसासाठी 111 काय 1111 सुद्धा प्रदक्षिणा घालायला मी तयार आहे. समजलं ना? आई आई हो देवा माझ्या. बापरे. अगं नको का बाई, मी देवळातून आले ना एकटी, तशी जाईन एकटी. तू काही एक मला या कुसुमचं काही कळत नाही. अरे नाही झेपत ते 111 प्रदक्षिणा कशाला घालायचं मला कळत नाही. अहो आपलेपणाने करतात त्या, त्याच्यातच त्यांना आनंद मिळतो. असू चहा घ्या तू. घेतो. मला बघू जरा पेपर. बाई माणसाले त्रास द्यायला मला आवडत नाही, म्हणूनच शब्दांनी विचारतोय. पटापटा बोल, म्हणजे तू पण मोकळी आहे ना आम्ही पण. म्हणजे तुला बोलायचं नाही. ठीक आहे, आता आम्हीच वधवून घेतो. ए शिंदे. आलो साहेब. हे चाललंय साहेब,
वॉचमन. का धक्का बसला? त्या दिवशीच्या रात्रपाळीच्या वॉचमनले बघून धक्का बसला का? ए, आता तू नाही बोलायचं, आता हा बोलल. तिले पाहिलं होतं का? होय साहेब, त्या रात्री सरंजामे साहेबांच्या घराबाहेर तिलाच मी बघितलं होतं. नक्की? नक्की साहेब, 5 वर्षाचा अनुभव आहे. एकदा बघितलेल्या माणसांना मी कधीही विसरत नाही. हीच ती बाई. नंतर हीच मला तिथून पडताना दिसली. घेऊन जायले. ठीक आहे सर. जबानी लिहून घ्या. हिचं काय ते मी बघतो. चला. ठीक आहे. चले. बोल बाई आता. आता बोलते का बोलतं करू? वय साहेब, बाळशास्त्रीचा खून मी आज केलाय. माझ्या नवऱ्याला कामावरून कमी करून टाकलं होतं त्यानं. माझ्या नवऱ्याला लई वेळा सांगितलं मी त्याची जाऊन माफी मागा म्हणून, पण त्याचा काय बी उपयोग झाला नाही साहेब. घरात खायला अन्नाचा दाणा नव्हता, लई गरिबी. त्यालाच माझा नवरा कटाळला आणि जाऊन जीव दिला. तेव्हाच ठरवलं होतं मी त्या बाळशास्त्रीला चांगलाच धडा शिकवायचा म्हणून. लई दिवस मी त्या संधीची वाट पाहत होते साहेब, आणि एक दिवस मला ती संधी मिळाली. तो बाळशास्त्री त्या अभिमान सरंजामेच्या घरी गेला होता. मी बी त्याचा पाठलाग केला आणि त्या अभिमानच्या घराबाहेर त्या बाळशास्त्रीची वाट पाहत उभी राहिले. पण नेमकं त्या वॉचमननं मला तिथं पाहिलं. मला वाटलं आता समद फिसकटलं, पण नाही. त्याच वेळी तो वॉचमन बी कुठेतरी निघून गेला. साहेब, सरळ त्या सरंजामेच्या घरात घुसले मी आणि संपून टाकलं त्या बाळशास्त्र्याला. आणि अभिमान त्याचं काय? तो काय सिनेमा बघत बसला होता काय तिथं? त्याने तुले अडवलं नाही का? का मदत केली त्याने तुले? नाही साहेब, यात त्याचा काय बी संबंध नाही. अहो, त्याला समजलंच नाही नक्की काय झालंय ते. तो घडलेला प्रकारच एवढा भयंकर होता का तो गपगारच पडला. मग माझ्या हातातलं हत्यार मी त्याच्या हातात दिलं. म्हणलं नाहीतरी हा बोलायचं बंदच झालाय, म्हणजे सुटन तरी मी. पण नाही. तू खरं बोलते? त्या बाळशास्त्रीमुळे माझ्या नवऱ्यानं जीव दिला. पोलिसात न्याय मागायला गेले असते तर अख्खा जन्म गेला असता माझा. मोठ्या माणसांचं ठीक आहे हो, आमची केस कोण लढणार? म्हणून माझी केस मीच लढली. विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, नाही तर सोडा. बाईची जबानी लिहून घ्यायला सांगा. काय साहेब,
अजून जेवण सुरूच केलं नाही? भूक नाहीये साहेब. हल्ली धड तुम्ही काहीच खात नाहीये आणि वर भूक नाही असं कसं म्हणता? तो तिकडे तुरुंगात खात असेल का काही? मग मला इथे कशी भूक लागेल? आणि तसंही प्रकृतीसाठी कमी खाणं चांगलं असतं. हा, बोल शिंदे. हो साहेब, त्या बाईंनी तोंड उघडलंय. साहेबांना खुश खबर द्या. काय बोलतोस काय तू? हो, अभिमानला क्लीन चिट मिळणार म्हणजे मिळणार. फक्त कधी ते साहेबांवर अवलंबून आहे. ठीक आहे, मी तुला परत फोन करतो. आधी ही खबर मला साहेबांना सांगू दे. ओके साहेब, आपला अभिमान सुटला. काय सांगतोयस? होय साहेब, आता शिंदेचा फोन आला होता. त्या बाईने तोंड उघडलं. हा, आता तो वजलवार अभिमानला क्लीन चिट केव्हा देणार ते देव जाणे. बातमी खरी आहे. वारकरी आहे साहेब. माणसं निवडताना इमानदार माणसंच निवडतो. ठीक आहे, तर मग आता तो वझलवार काय त्याचं अख्खं खानदान क्लीन चिट देईल आपल्या अभिमानला. वाडा, भूक लागले वाडा. अरे वाडा पटकन, थंड आहे हा, वाढ पटकन. कधीचा जेवलेलो नाही, भूक लागली मला. वाटत हा, हे पण दे. चल दे, पट 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 दे 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 दे. चल चल. वा वा. आई गो देवा, वजन सुद्धा इतकं वाढलंय ना नुसतं. कुसुमात्या, चहा पिऊन घ्या, बरं वाटेल तुम्हाला. ते ठेव तिकडे, ठेव, मी नंतर पिते चहा. आई गो देवा. आई गो परमेश्वर. अगं 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 अगं, हे काय करतेस? सोड. पाय दुखतायत ना, चेपून देते. अगं अगं, नको 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 ग, नको. कुसुमात्या, तुमच्या जागी माई असती तर केलंच असतं ना मी. मला सवय नाहीये घरातल्या कोणाच्याकडनं सेवा बेवा करून घ्यायची. समजलं ना? तुमच्यासारख्या माणसांचं ना वेगळंच असतं. इतरांसाठी झटत राहायचं आणि आपल्यासाठी काही करून घ्यायचं नाही. तुला राग नाही ना आला? मी फक्त आधीसाठी प्रदक्षिणा घातल्या असं म्हटलं म्हणून राग? कुसुमात्या, मी आणि आदिनाथ काही वेगळे आहोत का? तुम्ही त्यांच्या भल्यासाठी प्रदक्षिणा घातल्या. त्यांचा आनंद तोच माझा आनंद. बरं, तुमच्या पायाला जरा सूज वाटते, काशाच्या वाटीने चांगलं घासून देते, बरं वाटेल तुम्हाला. आत्ता आणते. काय झालं दे? कसला एवढा विचार करतेस? आता ती बाई पकडली गेली आहे ना, ती बाई जिजूंबद्दल काहीतरी वाईट साईड बोलेल असं वाटतंय का तुला? तसं नाही ग, पण
बाळच्या नावाची उगीच लोक काहीतरी चर्चा करतील म्हणून नको वाटतंय. हॅलो, इन्स्पेक्टर वजलवार बोलतोय. हा बोला. मॅडम, तुमचं नशीब लई थोर समजा. त्या बाईनं आपला गुन्हा कबूल केलाय.